श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. इराण आणि इस्रायल देशांमध्ये निर्माण झालेला तणाव आणि युद्धजन्य स्थितीमुळे जागतिक स्तरावर आज चिंतेचं वातावरण आहे. या दोन्ही देशांसोबत मैत्रीचे संबंध असलेल्या भारताला या स्थितीचा फटका बसण्याची चिन्ह आहेत. एकूणच इराण आणि इस्रायल देशांमधल्या युद्धस्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी नोंदवलेली मतं आजच्या अर्थविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये रशिया युक्रेन संघर्षानंतर जगात आता इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढता तणाव आणि संघर्षामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आज भारताची आर्थिक स्थिती भक्कम असताना उभय देशांमधला वाढता तणाव भारताच्या विकासामध्ये अडचणीचा ठरू शकतो आणि त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्तींकडून वर्तवण्यात येत आहे. याचा थेट परिणाम तेलांच्या किमती आणि भांडवली बाजारावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांनी केलेलं विश्लेषण ऐकूया. दोन देशातले युद्ध हे आता जागतिक स्तरावरती प्रत्येक देशाला त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो. रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध चालू असतानाच मधल्या काळामध्ये इस्रायल आणि हमास यामध्ये युद्ध सुरू झालं. ह्या सगळ्याचा परिणाम तेलाच्या किमतीवरती होत असतो आणि एकंदर विचार केला तर भारत जवळजवळ 85% तेल हे आयात करतो आणि त्या दृष्टीने भारताचा मोठ्या प्रमाणावरती ह्या आयातीमुळे विसंबून असतो. त्यासाठी कधी चिंता निर्माण होते. अर्थात भारताने कोरोनाच्या काळापासून हळूहळू आपली जी आयात आहे ही वेगवेगळ्या देशांकडून सुरुवात करायला केली आणि रशियाच्या आणि युक्रेनच्या युद्धानंतर तर भारत आता मोठ्या प्रमाणावरती रशियामधून तेल आयात करतोय. ह्या सगळ्या गोष्टी असतानाच आपण बघितलं की इराणनी एक तोफ डागली इस्रायलच्या विरुद्ध. अर्थात जे आक्रमण झालं त्याचा अगदी चांगल्या तऱ्हेने इस्रायलनी पाडाव केला. अर्थात त्याला अमेरिकेचा जो मोठा पाठिंबा इस्रायलला आहे तो वरचेवर चालूच राहील. परंतु हा जरी पाठिंबा असला तरी अमेरिकेने एक गोष्ट स्पष्ट केली की कुठल्याही तऱ्हेने ते सक्रिय भाग घेणार नाहीत. ह्याचाच अर्थ इस्रायलला आपले प्रश्न स्वतःचे सोडवावे लागतील आणि भारताचा विचार केला तर भारताचे संबंध या दोन्ही देशांशी चांगले आहेत. तर ह्या पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्याला आपण रेड सी म्हणतो, जिकडून जी मोठ्या प्रमाणावरती यातायात होते, दळणवळण होतं सगळ्या या आपल्या कमॉडिटीजचं किंवा गुड्सचं, तिथे एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अजूनही तिकडे शांतता नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्याला म्हणतो की सप्लाय चेन जर ब्रेक झाली तर पूर्ण देशाची घडी विस्कळू शकते. आपण हे कोरोनाच्या काळात सुद्धा बघितलं की जेव्हा दळणवळणाची साधनं ठप्प झाली होती तेव्हा सगळ्याच वस्तूंच्या किमती भयानक मोठ्या प्रमाणात वाढल्या. अर्थातच निरनिराळ्या मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणावरती पैसे जमा केले आणि ते खर्चही केले आणि त्यातून त्यांनी हा समतोल सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा दुष्परिणाम म्हणजे त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती महागाई वाढते. इराण इस्रायलचा जर विचार केला आणि भारताचा विचार केला तर साधारण 15 ते 18 हजार भारतीय हे इस्रायलमध्ये राहतात आणि साधारण 5,000 हे इराणमध्ये राहतात. त्यामुळे भारताला कुठल्याही तऱ्हेने दुर्लक्ष करून तर चालणार नाहीच आहे. एकूण ह्या सगळ्या परिस्थितीचा जो आपण विचार करतो की अगदी युरोपियन युनियन असू दे किंवा अमेरिका असू दे, अमेरिका अजूनसुद्धा महागाईच्या खाईतून बाहेर येऊ शकत नाही आहे. अमेरिकेला मोठ्या प्रमाणावरती त्यांचं व्याजदर कमी करायचे, त्यांनी असं मनसुबा पण व्यक्त केला होता, पण अजून त्यांना ते जमलं नाही आहे. युरोपियन देशांचा विचार केला किंवा इंग्लंडचा विचार केला तरी अजूनही तिथे परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही आहे आणि तिथे अजूनही मंदीचाच प्रभाव आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेअर बाजार बघितला तर एक भारताचाच शेअर बाजार सोडला जो मोठ्या प्रमाणावरती मला वाटतं आपल्या GDP ग्रोथमुळे प्रभावित आहे. आणि हे सगळं होत असताना मोठ्या प्रमाणावरती आपण बघतोय की बाजार हा खालीवर होतोय. म्हणजे जेव्हा जेव्हा अनिश्चितता येते त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती ज्याला प्रॉफिट बुकिंग म्हणतो, लोक आपला फायदा आपल्या खात्यात जमा करतात. आणि ह्या गोष्टींचा जो उल्लेख केला की जो किरकोळ गुंतवणूकदार आहे त्यांनी पण इथे सतर्क राहिलं पाहिजे आणि जून महिन्यामध्ये आपला नवीन सरकार स्थापन होईल तोपर्यंत ही अनिश्चितता अशीच राहणार आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तेलाचे भाव पण भडकत आहेत. ते 85 ते $90 पर बॅरल ह्या दरम्यान राहत आहेत आणि आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आयात करतो तर त्याचा नक्कीच परिणाम भारताच्या ज्या परकीय गंगाजळी म्हणजे फॉरेन एक्सचेंज म्हणतो त्याच्यावरती होतो. सध्या जरी आपण सुस्थितीत असलो, साधारण $625 बिलियन एवढी जरी आपल्याकडे परकीय गंगाजळी असली तरीसुद्धा आपण बघितलं की या आठवड्यामध्ये
रुपयाचा भाव हा साधारण 83-50च्या पार गेला. म्हणजे रुपया एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो कमकुवतच होतोय आणि जरी भारताचा 75,000चा पल्ला सेन्सेक्सनी गाठला तरी सुद्धा नंतरच्या काळामध्ये त्याला मोठ्या प्रमाणावरती खीळ बसली आणि तो खाली येतोय. जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा सेफ हेवन म्हणून सगळे जण सोन्यामध्ये गुंतवणूक करतात आणि अर्थात ह्याला बऱ्याचशा मध्यवर्ती बँका पण अपवाद नाहीयेत. म्हणजे जपान असू दे, भारत असू दे, यांनी मोठ्या प्रमाणावरती सोन्याची पण खरेदी केली. म्हणजे एकूणच आपण जर अर्थव्यवस्थेचा विचार केला, गेल्या तिमाहीमध्ये 8.2% आपली वृद्धी झाली आणि आताच IMFनी पण आपला जे 2025चं जे टार्गेट आहे ते साधारण भारताचा वाढीचा दर हा 6.8% असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजे भारतामध्ये जरी अंतर्गत क्रयशक्ती वाढतीये, कन्झम्पशन होते, त्यामुळे वाढ होते, तरी पण ते एकतर्फी होत नाहीये. कारण शेवटी आपण म्हटलं तर आपण सगळ्या जगावरती अवलंबून असतो नेहमीच. आयात आणि निर्यातीच्या मध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने उत्पादन करत आहोत आणि त्यासाठी आपल्याला निर्यात करायची आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती बऱ्याच ठिकाणी झाली आहे. त्याचा परिणाम हा नक्कीच आयात आणि निर्यातीवरती होऊ शकतो आणि त्याचंच मला वाटतं एक प्रतिबिंब आपल्या स्टॉक मार्केटमध्ये दिसते, ज्याला आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणावरती व्होलॅटिलिटी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी नेहमीच सजग राहिलं पाहिजे आणि काही महिने जे काही होतं त्याकडे फक्त प्रेक्षक या नात्याने बघितलं पाहिजे असं मला वाटतं. श्रोते हो, इराण आणि इस्रायल यांच्यातल्या संघर्षामुळे भारताकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या स्थितीचा दोन्ही राष्ट्रांसोबतच्या भूराजकीय आणि आर्थिक हितसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. यासोबतच दोन्ही देशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा, पर्यटन, रोजगार, उद्योग आणि व्यापार या माध्यमातून भारतात येणाऱ्या परकीय चलनावर देखील परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर नेने सांगतात. सध्या जे पश्चिम आशियावरती नवीन युद्धाचे ढग अतिशय वेगाने पसरत आहेत. इस्रायलवरती इराणने जो हल्ला केला त्याचं अजून इस्रायलने प्रत्युत्तर दिलेलं नाहीये. पण जर इस्रायलने प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं, जसं त्या देशाचं आतापर्यंतचं चारित्र्य असंच आहे की हल्ला ते प्रत्युत्तर दिल्याशिवाय जाऊ देत नाही. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावरती प्रचंड प्रेशर आहे त्यांच्या लोकल पॉप्युलेशनचं की याला प्रत्युत्तर द्यायचं आणि इराणला एक दणका द्यायचा. तसाच दणका त्यांनी खरंच दिला तर मात्र या युद्धाची व्याप्ती प्रचंड वाढेल. आता तसं त्यांनी करू नये याकरता त्यांच्यावरती अमेरिका, पोलंड, रशिया, चीन, युनायटेड नेशन्स या सगळ्यांचा दबाव आहे. भारताने सुद्धा अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टींचा निकाल टेबलावरती झाला पाहिजे, वाटाघाटींच्या द्वारे झाला पाहिजे. युद्ध हे याचं उत्तर नाहीये. कारण युद्ध जर झालं तर इराण हा एक मोठा देश आहे आणि त्यातनं प्रचंड प्रमाणावरती तेलाचं प्रोडक्शन होतं. आपलं बरंचसं तेल इराणमधनं येतं आणि इराणमधनं सगळं आलं नाही तरी कुवेत आणि इराक इथलं तेल जे येतं ते इराणचं जे तिथे अरबी किंवा पर्शियन आखात आहे त्या आखातातनंच येतात टँकर. तिथे युद्ध झालं तर ते सगळ्या टँकरचा फ्लो बंद होईल. त्यामुळे आपल्या तेलाचा सप्लाय बंद होईल. तेलाचा सप्लाय असा बंद झाला की ताबडतोब तेलाच्या किमती वाढतात. आत्ताच तेलाची किंमत $1 ऑलरेडी वाढलेली आहे आणि अजूनही वाढण्याचे संकेत आहेत जर हे युद्ध झालं तर. आता अशी जर तेलाची किंमत वाढली तर आपल्या देशाचं 84% तेल आपण आयात करतो आणि त्या आयात तेलाची जर किंमत वाढली तर आपला खर्च एकदम हाताबाहेर जाईल. तर तसं अजिबात होऊ नये ही अर्थातच इच्छा आहे आणि ते होऊ नये याकरता आपण जे करतोय ते इराण आणि इस्रायल दोन्ही खरं म्हणजे आपले मित्र देश आहेत. इराणशी आपले विशेष चांगले संबंध आहेत, इस्रायलशी चांगले संबंध आहेत आणि महत्वाचं म्हणजे इराणमध्ये म्हणा, इस्रायलमध्ये म्हणा आणि सगळ्या पश्चिम आशियन देशामध्ये आपले असंख्य लोक नोकरीला आहेत. त्या देशावर युद्धाचं सावट आलं की या नोकरीवाल्या लोकांना सुद्धा पंचायत होते आणि त्यांच्या नोकऱ्या रद्द होऊ शकतात, त्यांना तिथे अडकायला लागू शकतं. आपल्याला गेल्या गल्फ वॉरच्या वेळेला जसं त्यांना सोडवून परत आणायला लागेल ते करायला लागू शकतं. तर या सगळ्याचं आर्थिक नुकसान भारताला प्रचंड होऊ शकतं. आत्ताच कुठे भारताची अर्थव्यवस्था जोमाने वर येते त्यावेळेला असं नुकसान होणं आपल्याला परवडणार नाही. त्याकरता हे युद्ध थांबवण्याचे अतिशय आटोकाट प्रयत्न भारत सरकार करतंय आणि म्हटलं असं जागतिक सरकार सुद्धा करतायत. तर सगळ्या जगाच्या अर्थशास्त्रावरती या प्रकाराचा परिणाम अत्यंत वाईट होईल जर तेलाच्या किमती अशा एक अप्रतिहत वाढत गेल्या तर. परंतु असं दिसतंय की बहुतेक हे युद्ध फार मोठ्या प्रमाणावरती वाढणार नाही. कारण की इस्रायलला जर बाकी देशांनी मदत केली नाही तर त्यांना इराणवरती हल्ला करणं तितकंसं सोपं जात नाही. इस्रायलने जर हवाई दलाने हल्ला केला तर त्यांना इतर देशांच्या भूमीवरनं आपली विमानं न्यायला लागतात आणि त्याला ते देश परमिशन देणार नाहीत.
आता जरी जॉर्डननी थोडा वेळाकरता त्यांना परमिशन दिली असली तरी जॉर्डन, सौदी अरेबिया, युनायटेड अरब एमिरेट, इराक हे देश त्यांच्या विमानांना आपल्या भूमीवरनं उड्डाणांना परमिशन देणार नाही. म्हणजे इस्रायलकडे फक्त मिसाईल वापरण्याचा ऑप्शन राहतो आणि मिसाईल वापरून इराणचं नुकसान जर करायचं झालं तर इराणची जी आण्विक केंद्र आहेत त्या आण्विक केंद्रांवरती हल्ला इस्रायल करेल अशी युनायटेड नेशनलाही भीती वाटते. आणि तो हल्ला जर करायचा झाला तर अतिशय शक्तिशाली बॉम्ब वापरायला लागतात. तसे बॉम्ब इस्रायलकडे नाही आहेत, ते अमेरिकेकडे आहेत आणि अमेरिका ते त्यांना देणार नाही असं अमेरिकेने स्पष्ट सांगितलेलं आहे. एकूण असं दिसतंय की इस्रायलला कितीही वाटलं तरी आता ते हल्ला करतील असं वाटत नाही. कारण की नेतान्याहू आणि त्यांचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत त्या दोघांनी सांगितलंय की आम्ही हल्ला करू, पण आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही हल्ला करू. आम्ही हल्ल्याची वेळ आणि हल्ल्याचं ठिकाण आणि हल्ल्याचं प्रमाण आम्ही ठरवणार आहोत. म्हणजे इराणला थोडंसं सस्पेन्समध्ये ठेवायचंय. इराणने सांगितलंय की आम्ही जे बॉम्बिंग केलं ते तर केवळ एक नमुना होता, कारण तुम्ही आमच्या दूतावासावरती दमास्कसमध्ये बॉम्बिंग केलं त्याचा हा बदला होता. पण तुम्ही पुन्हा जर हल्ला केला तर मात्र यावेळेला आम्ही अत्यंत जोराचा हल्ला तुमच्यावरती करू. तेव्हा आता तरी आपण सगळ्यांनी वाट बघायला पाहिजे. असा हल्ला होणार नाही इस्रायलकडून अशी आपण आशा बाळगूया. आणि भारत सरकार त्याकरता प्रचंड प्रयत्नही करत आहे. हा हल्ला झाला तर भारताला थोडासा त्रास होईल, कारण तेलाच्या किमती वाढतील. परंतु भारत सध्या इतक्या चांगल्या सुस्थितीत आहे आर्थिक दृष्टीने की असा तेलाच्या किमती वाढून सुद्धा भारताची अर्थव्यवस्था एकदम धोक्यात येईल असं नाही. उलट जागतिक अर्थव्यवस्था सगळी संकटात असताना भारताची अर्थव्यवस्था त्यांच्यापेक्षा वरचढच असल्यामुळे आपल्याला काही काही बाबतीमध्ये जास्ती संधी सुद्धा उपलब्ध होतील. परंतु याचा अर्थ असा नाही की हे युद्ध व्हावं. हे युद्ध होऊ नये हे सर्व जगाच्या, भारताच्या, इस्रायल आणि इराण यांच्या सुद्धा हिताचं आहे असं मला वाटतं. श्रोते हो, भारताचा आज जागतिक आर्थिक महासत्तेच्या दिशेनं वेगानं प्रवास सुरू आहे. जागतिक स्तरावर 5व्या स्थानी असलेला भारत लवकरच 3रं स्थान गाठेल असा कयास अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भारताचे इराणसोबतचे आर्थिक संबंध, व्यापार, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच दोन्ही देशांच्या व्यापार संबंधांमध्ये तांदूळ आणि औषधीपासून यंत्रसामुग्री आणि दागिन्यांपर्यंतच्या आयात निर्यातीचा समावेश आहे. आज इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये अनेक भारतीय कंपन्या व्यवसाय करत आहेत. मात्र इराण आणि इस्रायलमधला तणाव कायम राहिला तर या कंपन्यांना आर्थिक फटका बसण्याची चिन्ह आहेत. यासोबतच भारताची इराणसोबतची अनेक वर्षांपासूनची आर्थिक भागीदारी, दोन्ही देशांचे एकत्रित सुरू असलेले प्रकल्प देखील रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच इराण आणि इस्रायलमधला संघर्ष वाढला तर तो संपूर्ण पश्चिम आशियाई प्रदेशात पसरण्याची शक्यता आहे. भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित होणं आज आवश्यक आहे. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन श्रद्धा वझे.